काळामध्ये विदर्भ देशामध्ये कौंडिन्यपूर नावाचं नगर होतं. त्या नगराचा राजा होता भीष्मक. त्या भीष्मक राजाला 5 मुलं होते, एक कन्या होती, तिचं नाव होतं रुक्मिणी. रुक्मिणी साक्षात लक्ष्मीचा अवतार होती. आणि माता रुक्मिणी लहानपणापासून संतांच्या तोंडून श्रीकृष्णाचं चरित्र ऐकत ऐकत मोठी झाली. श्रीकृष्णाचं चरित्र ऐकत ऐकत त्यांना भगवंतावर प्रेम जडलं आणि त्यांनी ठरवलं की मी विवाह करणार तर केवळ भगवंताशी. पण ज्यावेळी त्या उपवर झाल्या, त्यांच्या विवाहाची चर्चा व्हायला लागली, तेव्हा त्यांचा मोठा भाऊ होता रुक्मी नावाचा. तो जरासंध आणि शिशुपालाचा मित्र होता. त्यांनी माता रुक्मिणीला न विचारता त्याच्या मनानेच शिशुपालाशी रुक्मिणीचा विवाह ठरवला. विवाह ठरला. माता रुक्मिणी खूप घाबरल्या. त्यांनी जीवनामध्ये प्रण केला होता की मी केवळ श्रीकृष्णाशीच विवाह करेल, नाहीतर मी विवाह करणार नाही. मग त्यांनी जसं लग्न जवळ येत होतं तसं घाबरून गेले आणि त्यांनी एक पत्र लिहिलं. एका ब्राह्मणाला द्वारकेला पाठवलं. देवाच्या नावाने पत्र लिहून ते ब्राह्मणाच्या जवळ दिलं. ब्राह्मणाने ते जाऊन भगवंताला पत्र दिलं. पण ते पत्र एवढ्या उशिरा पोहोचले. उद्या लग्न आणि आज रात्री देवाच्या हातामध्ये पत्र पडलं. जसं पत्र वाचलं त्यामध्ये माता रुक्मिणी यांनी विनंती केली होती की प्रभू, मी तुमच्यावर प्रेम करते, तर तुम्ही उद्या म्हणजे विवाहाच्या दिवशी येऊन मला घेऊन जा म्हणून त्यामध्ये विनंती केलेली होती. आणि स्वतः माता रुक्मिणी यांनी योजना लिहिली होती की आमच्याकडे एक प्रथा आहे की विवाहाच्या दिवशी जी नववधू आहे ती नगराच्या बाहेर एक गौरी मंदिर आहे, त्या ठिकाणी गौरी पूजन करायला येईल, तुम्ही तिथं येऊन थांबा आणि तिथूनच मला घेऊन जा, असं पत्रामध्ये लिहिलेलं होतं. तर मग भगवंताने ते पत्र वाचल्याबरोबर लगेच त्यांनी आपला रथ काढलेला आहे, रथात बसून निघाले. कुठे द्वारका, कुठे कौंडिन्यपूर, म्हणजे आताची अमरावती. अमरावती म्हणजेच माता रुक्मिणी यांचं माहेर आहे. आणि द्वारका कुठे, गुजरातमध्ये आहे द्वारका. तर तिथून परमात्मा एका रात्रीमध्ये पहाटे तर येऊन पोहोचले कौंडिन्यपुराच्या बाहेर, गौरी मंदिराजवळ येऊन सुद्धा बसलेले आहेत. विवाहाचा दिवस उगवला आणि माता रुक्मिणी यांना सर्व दासी शृंगार करतात. आणि जेव्हा शृंगार केला नियमाप्रमाणे, जेव्हा माता रुक्मिणी गौरी पूजन करायला मंदिरामध्ये येतात, तसं भगवंताने त्या ठिकाणी आले. त्यांना उचलून रथात ठेवलेलं आहे. त्यांचं हरण करून ते द्वारकेला घेऊन आले आणि त्या ठिकाणी भगवंताचा विवाह झालेला आहे. आपल्यालाही या ठिकाणी भगवंताचा विवाह करायचा. वधूवर तयार असतील, पात्र तयार असतील, लगेच घेऊन या. या ठिकाणी आपल्याला भगवंताचं लग्न या आनंदाने अगदी थाटामाटामध्ये लावायचं आहे. अक्षदाही सोबत घेऊन या, वधूवरांना घेऊन या लागलीच. लागणार नाही, समोर या. हेलो 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 करा सुरू.
शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान जनसंस्थितो गणपती पुष्पमालार्पण केली चरणी गजानना हे शुभनंदन शिशुनंदन हवे गजानना सर्व बाहुने अशिषिया सर्व बाहुने अशिषिया हो मिळो तुला सन्मान शुभ मंगल शुभ मंगल राजा भी मकरो नयनी विचार श्री कृष्ण नवरा समर सुमारे रुक्मा पुत्र ज्येष्ठ वडील त्यासी कुसने शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया
शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान कदी संपदा बहुत लाभो दही सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग फुला कीर्ति करा उज्ज्वल गृहस्थाश्रम तुम्हावरा शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान। आता हे शेवटचं मंगलाष्टक आहे। सावधान समय साधा समी पिया से वादवादन भला पलांग घटिका संपूर्ण दिया से भावे गुरुथे पदान भुजनरा चित्तीश्वरा आदरे दोपक्षी कुलदैवता मधुवरा भारतं देशं पवित्रैतिली माती नामाती जियानवेवणे बळदावा उलगाडी आदर्श घ्यावा छत्रपतीचा आदर्श घ्यावा छत्रपतीचा कीर्ती करावा शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान। विवाह सोहळा संपन्न झालेला आहेर करायचा आहे। आहेर झाल्याशिवाय आरती